किल्ले अजिंक्यताराच्या पायथ्यालगत असलेलं अनधिकृत थडगं सातारा नगरपालिकेने हटवलंय। काल रात्री पोलीस बंदोबस्तात कारवाई झाली। 2.5 वर्षांपूर्वी प्रतापगडावरील अतिक्रमण काढण्यात आलेलं होतं, त्यानंतर आता अजिंक्यतारा किल्ल्यावरील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आलाय। स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखला जाणारा अजिंक्यतारा किल्ला, याच अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला 2 अनधिकृत थडगी होती। ही अनधिकृत थडगींवर काल मध्यरात्री प्रशासनाच्या माध्यमातून हातोडा फिरवण्याचं काम देखील करण्यात आलं आहे। तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी जी 2 थडगीचं अतिक्रमण करण्यात आलं होतं किल्ल्यावर, हे अतिक्रमण काढण्याचं काम नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। मध्यरात्री 70 ते 80 पोलिसांचा फौजफाटा अजिंक्यतारा किल्ल्यावर होता। याच अजिंक्यतारा किल्ल्याला ऐतिहासिक महत्व देखील आहे। असंच अतिक्रमण हे प्रतापगडच्या पायथ्याला 2 वर्षापूर्वी काढण्याचं काम देखील करण्यात आलं आहे। अफजल खानचं जी कबराचं उद्यातीकरण करण्यात आलं होतं, ते उद्यातीकरण पूर्णतः जमीनदोस्त करण्याचं काम मागील 2 वर्षापूर्वी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गड किल्ल्यांवर जे अतिक्रमण आणि अशी थडगी बांधण्यात आली आहे, त्याच्यावर देखील हातोडा टाकण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर सुरू करण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। काल रात्री मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा होता, त्यांच्या अंतर्गत ही मोहीम राबवण्यात आल्याचं पाहायला मिळते। अचानक हे जे थडगी होती, या थडग्यांवर हातोडा मारण्याचं नगरपालिका प्रशासनानं काम केल्यामुळे सातारकरांच्या मध्ये एक चर्चेचं वातावरण देखील निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।